हॅलो, नमस्कार सर्वांना. आज तारीख 28 जानेवारी 2026. सकाळी 10:30 वाजता एक बातमी माझ्या कानावरती पडली की आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार विमान प्रवास करत होते. बारामतीमध्ये पोचताना त्यांचं विमानाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. बेधडक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि तेवढंच मिश्किलसुद्धा. कामाची पद्धत, एकदम ॲक्टिव्ह माणूस. राजकारणाचा यात संबंध नाही आहे, मी काही कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा सपोर्टर नाही आहे. पण एक माणूस म्हणून काही वाईट कामं केली असतील, चांगली कामं केली असतील. चांगली कामं करताना वाईट कामं होतात. पण माणसाबद्दल त्या माणसाचा जो ॲक्टिव्हनेस होता कामाबद्दलचा, शेवटी महाराष्ट्राचं राजकारण किंवा आपल्या इंडियामधलं राजकारण करायचं म्हणलं किंवा सत्ताकारणाचा विषय आला तर काही गोष्टी नाईलाजाने तुम्हाला कराव्या लागतात, ज्या जनहिताच्या नसतात. म्हणजे असं मला एकंदरीत वाटतं आणि हे संपूर्ण आपल्या सामान्य वर्गाला देखील माहिती आहे. पण कामाची स्टाईल होती त्या माणसाकडं आणि उमेद होती काम करण्याची आणि अचानक ती बातमी समजली. आणि मी काय अजित पवारांचा असा फॅन वगैरे म्हणजे कट्टर अशातला काही भाग नाही आहे. पण मला त्यांचं ते 17,000 कोटी घोटाळा किंवा त्यांनी जे काही कारखान्यांबद्दल, सहकाराबद्दल काही कारखाने अडचणीत आणून ते खरेदी म्हणजे त्या गोष्टी आहेत, म्हणजे भरपूर निगेटिव्ह गोष्टी आहेत. त्यातली सत्यता, काही सत्य आहेत, काही सत्यता अजून काही आरोप आहेत. पण हे काम करत असताना त्या माणसाचा जो कोर भाग होता की बाबा आपल्याला पॅशनेटली काम करायचं, डेव्हलपमेंट करायची, तर त्या बाबतीत त्या माणसाला खरंच सेल्यूट आहे. गेला आपल्यातून तो आज माणूस. आणि त्यामधून एक हे देखील समजलं की काहीच नाही आहे. त्यांचा ॲरोगन्स होता प्रशासनावर, म्हणजे ॲरोगंट व्यक्तिमत्व होतं. प्रशासनावरती पकड ठेवण्यासाठी भाषाशैली त्या प्रकारची होती. पण एक लक्षात आलं, काहीही, कितीही, कसाही माणूस असू देत. जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यात. त्यांनी त्या जाहीर सभा होती त्यांची बारामतीमध्ये, 4 सभा होत्या. नियोजन करत आला असेल तो माणूस, कशा पद्धतीने सभा घेऊयात किंवा पुढची आखणी. राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यांच्याकडे अध्यक्षपद होतं आत्ता स्प्लिट झाल्यानंतर. पण त्यातून ती पार्टीचा उत्तराधिकारी कोण? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. आणि ती पार्टी अजितदादा पवार चालवणार आहेत अशातला एक भाग होता. तो माणूस आजच नाही आहे. म्हणजे तुम्ही काही आपण प्लॅन करतोय किंवा काहीही करतोय, त्यामध्ये एकच गोष्ट आहे, आपल्याला ज्या दिवशी बोलावेल त्या दिवशी जायचं आहे. कितीही, कोणीही, कसाही माणूस असू देत. ठीक आहे, 28 तारीख आहे. हा ॲक्च्युअली मी व्हिडिओ करतोय खरं. मी व्लॉग शूट करणार होतो आज. 1 वाजले आहेत. तर सकाळपासून 1-2 कामंसुद्धा होती, जर बाहेर होतो, त्यामुळे व्हिडिओ शूट केला नाही. आता हा व्हिडिओ 1 वाजला आहे, तर साधारण 1:15 झालेत. यानंतर ज्या काही ॲक्टिव्हिटी होतील दिवसभरात त्या या व्लॉगमध्ये मी ॲड करणार आहे. ॲक्च्युअली काय, मी फ्रंट कॅमेरा ओपन केला आहे, त्यामुळे मी या फेसच्या बाजूला बघतोय, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की मी कॅमेरा सोडून, अँगल सोडून बघतोय. ठीक आहे, बघूया, मी ॲड करतो क्लिप. थँक्यू. ऑफिसमधलं काम आत्ता आवरलं, जस्ट ऑफिसच्या खाली आलो आहे. आता एक मीटिंग आहे. आमचे ग्राफिक डिझायनर आहेत आनंद घोरपडे सर म्हणून, त्यांच्याकडे निघालो. टेक्निकलिटीज असेल, स्पेसिफिकेशन्स आपण काय चेंजेस करणार आहेत, काय नाही करणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये काय करतो, एकदा फायनल मीटिंगसाठी येतो तुमच्याकडेच 1-2 दिवसात. ठीक आहे. कुठं जायचं फिराय? ये की. आता चल मागा. कर बाय. बाय कर इथं कॅमेऱ्यात. तुला काय बोलायचंय? मी आत्ता जस्ट घरी पोचलोय. व्लॉग्स काही घेतलेत व्हिडिओज, पण हे जे व्लॉगिंग आपण म्हणतोय, हे जेवढं वरवर भारी वाटतं किंवा सोपं वाटतं, तेवढं ते भारी नाही आहे किंवा सोपं नाही आहे. मी आता करतोय, मला माहिती आहे यातल्या गोष्टी. ठीक आहे, पण ट्राय करायचा विषय, ट्राय करूयात आपण आणि बघू, एंड करूयात हा व्लॉग इथेच. थँक्यू.